सौराष्ट्र समाचार ब्यूरो न्यूज। शिवसेना नेता एकनाथ शिंदे गुट के पूर्व नगर सेवक मोहन उगले पर छेड़छाड़ के आरोप लगाने के बाद कल्याण में राजनीतिक माहौल गर्मा गया है। इस मामले में कल्याण पश्चिम शिवसेना शिंदे गुट के विधायक विश्वनाथ भोई ने खुद एक प्रेस कॉन्फ्रेंस में आरोप लगाया है कि उनकी छवि खराब करने के लिए मोहन उगले को निशाना बनाया जा रहा है। जिस महिला ने शिकायत दर्ज कराई है वह न तो कभी मोहन उगले से मिली है और न ही उसने कभी उनसे फ़ोन पर बात की है, तो फिर छेड़छाड़ कैसे और कहां हुई? पुलिस को पहले जांच कर मामला दर्ज करना चाहिए था। अगर मोहन उगले दोषी पाए गए तो उन्हें पार्टी से निष्कासित कर दिया जाएगा, लेकिन अगर आरोप झूठा है तो ऐसी महिलाओं के खिलाफ सख्त कार्रवाई की जानी चाहिए। आम महिलाओं की शिकायत पर कार्रवाई करने में पुलिस को 10 दिन लग जाते हैं, लेकिन प्रमुख पूर्व पार्षद के खिलाफ चंद घंटों में ही मामला दर्ज कर लिया जाता है। ऐसा गलत व्यवहार क्यों है? विधायक विश्वनाथ भोई ने पुलिस से यह सवाल पूछा। इसके अलावा विधायक विश्वनाथ भोई ने यह भी स्पष्ट किया है कि वे जल्द ही इस मामले की जानकारी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तक पहुंचाएंगे। इसलिए राजनीतिक लाभ के लिए हमारे खिलाफ इस तरह के अपराध दर्ज किए जा रहे हैं और यहाँ के चारों वार्ड में मेरा काम अच्छा है। पूर्व पार्षद मोहन उगले ने कहा कि विपक्ष महिलाओं को आगे लाकर उनके खिलाफ झूठे मामले दर्ज करा रहा है क्योंकि वे उन्हें चुनाव में हराने में असमर्थ है। 2 दिवसापूर्वी शिवसेना पक्षाचे नगरसेवक आणि उपशहर प्रमुख यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। मी 2 दिवस या गुन्ह्याची पूर्णपणे चौकशी करतो माझ्या पद्धतीने। मोहन उगलेशी मी 2 वेळा बोललो। त्यांनी शब्देवर ते सांगितलेलं की त्या महिलेला मी ओळखत नाही, मी कधी भेटलो पण नाही आणि मी कधी आयुष्यात बोललो पण नाही। आणि असं असताना सुद्धा ती जी महिला आहे ती महिला एका तिथे मंदिर वगैरे बांधायचं वगैरे असं काय भाग आहे, त्याला ते त्याची कल्पना नाही, तरी पण त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा कुठलीही शनिशा कमीत कमी एक नगरसेवक आहे, पदाधिकारी आहे, त्याला फोन करून शनिशा करणं गरजेचं होतं की तुमच्या विरुद्ध तक्रार आलेली आहे असे अशी। तो कुठे फरार नव्हता, कुठे बाहेर नव्हता किंवा कुठला तो पाकिटमार नाही, त्यामुळे तुम्ही विचारू शकत होता। पण तसं न करता ती महिला गेली आणि इमिजिएट त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे विनयभंगाचा, हे कुठेतरी आमच्या पक्षाची बदनामी करण्यासाठी केलेलं षडयंत्र वाटतं। त्यामुळे माझी मागणी अशी आहे की ह्या प्रकरणाचं सत्य बाहेर आलं पाहिजे, म्हणून ती जी महिला आहे त्या महिलेची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे। ती जी जागा तिने अडवलेली त्या जागेची चौकशी व्हायला पाहिजे। या सर्वभोवती आम्हाला वेगळाच कुठला तरी संदर्भ येतो, वास येतो। त्यामुळे माझी विनंती आहे, मोहन उगले जर दोषी असेल तर त्यालासुद्धा शिक्षा व्हायला पाहिजे, पण तो जर दोषी नसेल आणि खोटं कोणी करत असेल तर त्या महिलेची कसून चौकशी व्हायला पाहिजे आणि खोटा गुन्हा दाखल केला म्हणून तिच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे। आणि त्या संदर्भाचे पत्र मी उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, CP साहेब, आपले DCP साहेब यांना देणार आहे। यापूर्वी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, गुन्हेगाराची केस दाखल आहे, मग मोहन उगले यांनाच का टार्गेट केलं? नाही, त्यांचा अंतर्गत काय वाद असेल तो भाग वेगळा आहे, बरोबर आहे, पण त्यांनी खरोखर केलं आहे का नाही केलं आहे हा प्रश्न आहे ना। आम्हाला त्याच्यावरती हे करायचं आहे की ती जी महिला आहे जिला त्यांनी बघितली नाही तर मग विनयभंग झाला कसा काय? विनयभंग करताना कमीत कमी ती महिला तर समोर पाहिजे किंवा तिच्यावरती फोनवर बोललेलं आहेत का, ते कुठल्या पद्धतीने विनयभंग झालेला आहे तिची पण चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। एकतर्फी आता पोलीस प्रशासनाने एकतर्फी गुन्हा दाखल केला आहे ना, आता आमची मागणी आहे तर त्या महिलेला पण ताब्यात घेऊन तिची पण चौकशी करावी आणि सत्य काय आहे ते बाहेर आणावं। पोलीस प्रशासनाचं चुकीचंच केलेलं आहे ना, पोलीस प्रशासनाने पूर्णपणे चुकीचं। ठीक आहे, महिला आली तिच्यावरती हे झालं केस घेणं हे तर त्यांचं कर्तव्य आहे, पण कमीत कमी एका नगरसेवकावरती मागे एकदा झालं, परत आलं, खरोखर हा हे आहे का की त्याला सॉफ्ट टार्गेट बनवलं जातं आहे? तसं नसेल तर मग याची चौकशी व्हायला पाहिजे। उपमुख्यमंत्र्यांकडे आपण काय पाहिजे? नाही, आमचं आता शेवटी तो शिवसेना पक्षाचा नगरसेवक आहे ना, पदाधिकारी आहे आणि निवडणुका आता जवळ आहे आणि असं असताना याच्यावरती जर खोटे आरोप होत असतील तर मला
उपमुख्यमंत्री साहेबांच्या लक्षात आणावं लागेल की आपलं नाव घेऊन ही कोणीतरी त्याची बदनामी करते, ही थांबलेली पाहिजे ना. खोटे गुन्हे दाखल करून जर असं होत असेल तर ते चुकीचं आहे ना. ती महिला बोलते की मीही शिवसेना पक्षाची कार्यकर्ता. अजिबात नाही. शिवसेनेशी त्या महिलेचा काहीही संबंध नाही, कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तिला शिवसेना पक्षामध्ये आम्ही कधी घेतली पण नव्हती आणि कुठलं पद पण दिलं नव्हतं आणि कधी कुठल्याच बाबतीत ती शिवसेनेशी संबंधित नाही. पीडीओ न्यूज सौराष्ट्र समाचार कल्याण.